राज्य शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचं मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल वितरण करण्यात आलं। लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुझफ्फर हुसेन यांना प्रदान करण्यात आला। 1 लाख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी दिला जाणारा पु ल देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार झी 24 तासचे बुलढाण्याचे प्रतिनिधी संतोष लोखंडे यांना प्रदान करण्यात आला। राज्यस्तरावर सातत्यानं लोकोपयोगी पत्रकारिता करणाऱ्यांना दरवर्षी शासनामार्फत हे पुरस्कार दिले जातात। डिसेंबर 2014 मध्ये नांदूर तालुक्यातील अंबुडा गावातील 7 जणांना इंदिरा आवास योजनेत घरकुल मिळालं होतं, मात्र ते त्यांना द्यायला अधिकारी टाळाटाळ करत होते। त्याची बातमी झी हेल्पलाईनच्या आमच्या विशेष बातमीपत्रात दाखवण्यात आली होती आणि त्यानंतर त्या 7 कुटुंबांना घरकुल मिळालं। लोकशाहीच्या वाटचालीमध्ये आमचे जो चौथा स्तंभ आहे त्याचे एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। 3 स्तंभ हे सरकारच्या संविधानाच्या माध्यमातून कार्य करत असतात, पण चौथा स्तंभ हा अनेक अलिखित नियम पाळत असतो। त्या अलिखित नियमांच्या आधारावर लोकशाहीमध्ये आपली भूमिका बजावत असतो। अशा ज्या पत्रकारांनी खऱ्या अर्थानं लोकशाहीला समृद्ध करण्याकरता, समाज जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन करण्याकरता, समाज जीवनाला कुठली तरी दिशा देण्याकरता जे कार्य केलं आहे त्या कार्याचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून व्हावा अशा प्रकारची अपेक्षा आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।